विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण सेल्फ इंडक्टन्स या टॉपिकवर डिपेंड प्रॉब्लेम घेतले होते, बरोबर. आजचे आपले जे प्रॉब्लेम आहेत ते डिपेंड आहे म्युच्युअल इंडक्टन्स. हेडिंग द्या, प्रॉब्लेम बेस्ड ऑन म्युच्युअल इंडक्टन्स. प्रॉब्लेम बेस्ड ऑन म्युच्युअल इंडक्टन्स. Write down first formula, E equal to M di by dt. E equal to M di by dt, where M stand for mutual inductance. काल बता E equal to L di by dt, where L stand for self inductance. Okay. One more important formula in mutual inductance. If L1 and L2 are given, जर तुम्हाला L1 आणि L2 जर गिवन असला आणि तुम्हाला जर कोएफिशिएंट ऑफ कपलिंग विचारलं, काय विचारलं? कोएफिशिएंट ऑफ कपलिंग किंवा म्युच्युअल इंडक्टन्स काही पण विचारू शकते. कोएफिशिएंट ऑफ जर कपलिंग विचारलं m अपॉन अंडर रूट L1 इंटू L2, और म्युच्युअल इंडक्टन्स विचारलं तर k इंटू अंडर रूट L1 इंटू L2. ओके, हे फॉर्म्युले आधी नोट करा फास्ट. मित्रांनो, आपले फॉर्म्युले लिहून झालेच आहे. सो टुडेज अवर फर्स्ट प्रॉब्लेम विच इज डिपेंड अपॉन म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, राइट डाउन द प्रॉब्लेम. द इलेक्ट्रिक करंट इन अ सर्किट, the electric current in a circuit is increased uniformly from 1 ampere to 10 ampere, from 1 ampere to 10 ampere during a time of interval of 2 seconds. Full stop. Another coil of resistance 50 ohm and mutual inductance 1 Henry. Another coil of resistance 50 ohm and mutual inductance 1 Henry is placed near it. Full stop. Calculate the induced current in the second coil. Calculate the induced current in the second coil. प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे लक्ष दे जा. बघा, आधी आपण प्रॉब्लेम समजून घेऊ. तुम्हाला म्हटलं आहे का पहिल्या कॉइल मध्ये करंट चेंज झाला 1 पासून 10 एम्पियर पर्यंत. पहिल्या कॉइल मध्ये करंट काय झाला? चेंज 1 to 10 एम्पियर. त्याचा टाइम पण दिला आहे. दुसऱ्या कॉइलचा रेजिस्टन्स पण दिला आहे. तर तुम्हाला विचारलं आहे का दुसऱ्या कॉइल मध्ये जो करंट फ्लो होणार तो करंट किती असणार. ही सपोज आपली फर्स्ट कॉइल, ओके, ही आपली सेकंड कॉइल. फॉर एक्झाम्पल, या कॉइल मधला करंट आपला चेंज होत आहे 1 एम्पियर पासून 10 एम्पियर पर्यंत चेंज होत आहे. या कॉइल मध्ये जर करंट चेंज झाला तर या कॉइल मध्ये आधी ईएमएफ इंड्यूस होणार. पहिल्या कॉइल मध्ये जर करंट चेंज झाला तर सेकंड कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार, आणि सेकंड कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस झाल्यानंतर तिथून करंट फ्लो होणार.
करंट फ्लक्स ईएमएफ करंट असं शिकवलं होतं मी या चॅप्टरच्या स्टार्टिंगला. डबल एकदा कन्सेप्ट कडे लक्ष द्या. पहिल्या कॉइल मध्ये करंट चेंज होते, त्याच्यामुळे दुसऱ्या कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस होते. दुसऱ्या कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस झाल्यानंतर करंट फ्लो होणार. म्हणजे आधी तुम्हाला दुसऱ्या कॉइल मधला इंड्यूस ईएमएफ फाइंड आउट करावा लागणार आहे आणि इंड्यूस ईएमएफ फाइंड आउट झाल्यानंतरच दुसऱ्या कॉइल मधला करंट काढता येणार. ओके, नाउ सी हिअर केअरफुली. आता आपण नोट करू आधी गिवन डाटा. गिवन डाटा काय काय आहे? पहिला करंट देऊन आहे I1. गिवन डाटा आधी करंट 1 होता, I1 1 एम्पियर. मग किती झाला तो? 10 एम्पियर. ओके, किती टाइम मध्ये? 1 पासून 10 झाला तेव्हा टाइम चेंज झालाच ना, त्याला आपण डीटी लिहितो. टाइम गिवन आहे 2 सेकंद. ओके, त्यानंतर दुसऱ्या कॉइलचा रेजिस्टन्स तो गिवन आहे आपल्याला 50 ओहम. किती गिवन आहे? 50 ओहम. आणि म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे यम तो गिवन आहे. किती हेनरी गिवन आहे आपल्याला? 1 हेनरी. हा झाला गिवन डाटा. I1 गिवन आहे, I2 गिवन आहे, टाइम गिवन आहे, रेजिस्टन्स गिवन आहे, म्युच्युअल इंडक्टन्स गिवन आहे. टू फाइंड आपल्याला काय करायला लावलं आहे? करंट I फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन तुम्हाला I जरी फाइंड आउट करायचा असला, म्युच्युअल इंडक्टन्स शब्द आला असला तर पहिले तुम्हाला इंड्यूस ईएमएफ काढायचा आहे. E इक्वल टू एम DI बाय DT. आधी इंड्यूस ईएमएफ काढू. E ऍज इट इज. M म्हणजे 1 इंटू DI म्हणजे चेंज इन करंट. DI म्हणजे चेंज इन करंट. आधी किती होता? 1, नंतर किती झाला? 10. चेंज किती झाला? 9 एम्पियर चेंज झाला. म्हणजेच लिहायला लागेल मला 10 मायनस 1. किती लिहिलं मी? 10 मायनस 1. का बरं 10 मायनस 1 लिहिलं? कारण जर मला चेंज इन करंट काढायचा असला, DI म्हणजे चेंज इन करंट, तर फायनल मायनस आपण इनिशियल करतो. आधी 1 एम्पियर होता, नंतर 10 झाला. सो 10 मायनस 1. dt किती आहे? 2. सो E इक्वल टू 10 मायनस 1 9. 9 इंटू 1 9 अपॉन 2. सो E इक्वल टू 4.5 व्होल्ट. E भेटला. E म्हणजेच इंड्यूस ईएमएफ, E म्हणजेच व्होल्टेज. बरोबर. नाउ फाइंड आउट करायचं आहे मला I. तर I इक्वल टू काय असते? V बाय R. हा फॉर्म्युला तर माहित असणारच. बरोबर. ओम्स लॉ असतो ना आपला. I इक्वल टू V बाय R. आणि V म्हणजेच काय? E. V म्हणजेच E. V म्हणजे पण व्होल्टेज, E म्हणजे पण इंड्यूस ईएमएफ म्हणजेच व्होल्टेज. तर व्हॅल्यू पुट करू 4.5 आणि R किती आहे? 50. ओके, लक्ष द्या. आधी कितीचा भाग जातो? 5 चा भाग जातो. 5 9 जा 45, 5 10 जा 50, 5 9 जा म्हणजे 0.9. 5 9 जा म्हणजे 0.9 आणि 5 10 जा म्हणजे 10. आता 10 न जर आणखी डिवाइड केलं तर एक पॉइंट आणखी इकडे शिफ्ट होणार पॉइंट. म्हणजेच I इक्वल टू किती येणार? 0.09. 0.09 एम्पियर करंटचं युनिट. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या. दुसऱ्या कॉइल मध्ये तुम्हाला करंट विचारला तर दुसऱ्या कॉइल मध्ये करंट विद्यार्थी मित्रांनो तेव्हाच फ्लो होणार जेव्हा दुसऱ्या कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार. जर दुसऱ्या कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूसच नाही झाला तर इथून करंट, आणि दुसऱ्या कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस होण्यासाठी आधी पहिल्या कॉइल मध्ये करंट चेंज झाला पाहिजे. म्युच्युअल इंडक्टन्सची आपण डेफिनेशन काय लिहिली होती?
द प्रोडक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ इटसेल्फ, बराबर, ड्यू टू चेंज इन करंट ऑफ नेबरिंग कॉइल. एखाद्या कॉइल मध्ये करंट चेंज झाला तर दुसऱ्याच कॉइल मध्ये, सॉरी, इटसेल्फ म्हणजे ते सेल्फ इंडक्टन्स झाला, बराबर. इकडे लिहिलो तर आपण द प्रोडक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ ड्यू टू चेंज इन करंट ऑफ नेबरिंग कॉइल, म्हणजे जवळच्या कॉइल मध्ये जर करंट चेंज झाला तर दुसऱ्या कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस होते. हेच होतं आपलं म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ. ओके, सेल्फ इंडक्स म्हणजे काय होतं? द प्रोडक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ इटसेल्फ ड्यू टू चेंज इन करंट ऑफ कॉइल. ओके, write down this problem fast. Next problem, लिहा. A pair of adjacent coil, a pair of adjacent coil, adjacent म्हणजे side by side. A pair of adjacent coil has mutual inductance, has mutual inductance 1.5 Henry, 1.5 Henry, full stop. If the current in one coil, if the current in one coil changes from 0 to 10 ampere, if the current in one coil changes from 0 to 10 ampere in 0.2 second, 0.2 second, what is the rate of change of flux? What is the rate of change of flux with another coil? Rate of change of flux with another coil. Okay, now see here carefully. तुम्हाला म्हटलं आहे एका कॉइल मध्ये करंट चेंज होत आहे 0 पासून 10 पर्यंत 0.2 सेकंद मध्ये. तर दुसऱ्या कॉइल मधचा रेट काढायचा आहे, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. आता मला तुम्ही सांगा, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स म्हणजेच काय? जेव्हा फ्लक्स चेंज होणार तेव्हाच ईएमएफ इंड्यूस होणार. इंड्यूस होते ना, म्हणजे इंड्यूस ईएमएफच काढायचा आहे. ओके, लक्ष द्या इकडे केअरफुली. गिव्हन डाटा, म्युच्युअल इंडक्टन्स गिव्हन आहे 1.5 हेनरी, I1 0 एम्पियर, I2 10 एम्पियर, टाइम dt 0.2 सेकंद. ओके, टू फाइंड विचारला आहे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स म्हणजेच d∅ बाय dt. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स म्हणजेच असते E. d∅ बाय dt म्हणजेच E. E इक्वल टू मायनस d∅ बाय dt राहते ना. अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ काय असतो? E इक्वल टू मायनस d∅ बाय dt. तर E म्हणजेच d∅ बाय dt ना. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स, फ्लक्स चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. तुम्ही लॉ पण लिहिला होता ना, द ईएमएफ इज इंड्यूस, बराबर, ड्यू टू चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर इंड्यूस ईएमएफ म्हणजेच d∅ बाय dt. इंड्यूस ईएमएफ म्हटलं तर E ने डिनोट करायचं. फ्लक्स चेंज विथ रेट ऑफ फ्लक्स म्हटलं तर d∅ बाय dt डिनोट करायचं. जर तुम्ही तिथं E डिनोट केला तर हाफ मार्क सुद्धा काढू शकते. ओके, कारण विचारलं होतं d∅ बाय dt. सोल्युशन तुम्हाला समजण्यासाठी मी दोन्ही लिहितो आता. d∅ बाय dt, E म्हणजे d∅ बाय dt इक्वल टू फॉर्म्युला m इंटू di बाय dt. आता फक्त d∅ बाय dt. m किती आहे? 1.5 इंटू di म्हणजे काय होते? चेंज इन करंट. di म्हणजे चेंज इन करंट. तर 10 मायनस 0
dt आहे 0.2 d5 by dt 1.5 as it is 10 as it is upon 0.2 बराबर. पॉइंट जर कॅन्सल करायचा आहे वर एक 0 ऍड करावा लागणार. सो 1.5 into 100 upon 2 पॉइंट कॅन्सल केला. 100 upon 2 म्हणजे 50. सो 1.5 into 50 15 5 जा 75 आणि तो 0 म्हणजे 750 बट पॉइंट किती डिजिट नंतर आहे 1 डिजिट नंतर आहे. 15 5 जा 75 0 ऍज इट इज पॉइंट आफ्टर 1 डिजिट ते इथे पॉइंट येणार म्हणजे फक्त 75 d5 by dt. ओके. आता d5 म्हणजे फ्लक्सचं युनिट असते वेबर. dt म्हणजे टाइम याचं युनिट असते सेकंद. तर येणार वेबर पर सेकंद. आणि जर इंड्यूस ईएमएफ विचारला असता तर व्होल्ट. ओके. फक्त या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, इंड्यूस ईएमएफ विचारला तर ई नो डिनोट करायचं, फ्लक्स चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम असं जर काही विचारलं तर d5 by dt न डिनोट करायचं. त्याचनुसार त्याचं युनिट सुद्धा चेंज करायचं. ई म्हटलं तर व्होल्ट, d5 by dt म्हटलं तो वेबर पर सेकंड. ओके. राईट डाऊन फास्ट. थर्ड प्रॉब्लेम and last problem on mutual inductance. An EMF of 96 millivolt. An EMF of 96 millivolt is induced in the winding of coil. Is induced in the winding of coil when the current in a nearby coil is increasing at the rate of 1.2 ampere per second. 1.2 ampere per second. What is the mutual inductance? What is the mutual inductance? ओके. लक्ष द्या इकडे केअरफुली. आधी प्रॉब्लेम समजून घ्या काय म्हणत आहे. तर प्रॉब्लेम मध्ये कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस झाला. सेकंड कॉइल मध्ये ईएमएफ काय झाला इंड्यूस. किती इंड्यूस ईएमएफ झाला 96 मिलीव्होल्ट म्हणजे 96 into 10⁻³ व्होल्ट हा ईएमएफ काय झाला इंड्यूस. बट हा ईएमएफ केव्हा इंड्यूस झाला जेव्हा दुसऱ्या कॉइल मध्ये किंवा दुसऱ्या कॉइल मध्ये जर ईएमएफ इंड्यूस झाला तर पहिल्या कॉइल मध्ये तुमचा करंट काय झाला चेंज. करंट काय झाला चेंज झाला म्हणते बघा. नियर बाय कॉइल इज इन्क्रीज ऍट द रेट म्हणजे तुमचा करंट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऍट द रेट शब्द आला ना. करंट इन्क्रीज ऍट द रेट. डबल एकदा शब्दावर लक्ष द्या. करंट इन्क्रीज ऍट द रेट म्हणजे करंट आणि रेट म्हणजे टाइम. तर तुम्हाला डायरेक्ट DI by dt गिवन आहे. करंट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि याचे युनिट पण देऊन आहे. एम्पियर म्हणजे करंट, टाइम म्हणजे सेकंद. म्हणजे तुम्हाला DI by dt डायरेक्टली गिवन आहे 1.2. आणि फाइंड आउट काय करायला लावला आहे म्युच्युअल इंडक्टन्स. टू फाइंड म्युच्युअल इंडक्टन्स. सोल्युशन E equal to M into डिवाइड होणार M equal to E upon DI by dt. Okay, put the values.
m as it is. E ची व्हॅल्यू आहे 96 इंटू 10⁻³ di/dt किती आहे 1.2. पॉइंटच्या नंतर एक डिजिट आहे. जर आपल्याला पॉइंट कॅन्सल करायचा असणार वर एक 0 ऍड करावा लागणार. 960 इंटू 10⁻³ अपॉन 12. पॉइंट कॅन्सल केला तर वर एक 0 ऍड केला. 12 8 जा 96. सो 12 8 जा 96 म्हणजेच m इक्वल टू 8 आणि 0 80 इंटू 10⁻³ हेनरी. म्युच्युअल इंडक्टन्स ना, इंडक्टन्स युनिट काय असते हेनरी. ओके, प्रॉब्लेम फिनिश. उद्या जो आपला टॉपिक राहणार तो राहणार कोइफिशियंट ऑफ कपलिंग या टॉपिक वरचे प्रॉब्लेम. ओके, राईट डाऊन फास्ट.